आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. शिवा झक्काच आहे तुझं घर. छान आहे. रिक्षा कुठे उभी केली आहे म्हणजे अरे म्हणजे हॉलमधनं बेडरूम मध्ये त्याला रिक्षा वगैरे करायची केवढा म्हणजे आमची अख्खी वस्ती बसेल इकडे. शूटिंग तर कन्फर्म होईल म्हणजे एक वेब सिरीज तर डन आहे. घर तर खूपच छान आहे. पण काय ग शिवा, तू ही सगळी क्रांती घडवण्याची कामं करतेस, तुझी सासू तुला काय बोलत नाही? नाही, उलट त्या सगळ्यात जास्त सपोर्ट करतात मला. अरे वा, प्रत्येकाला अशीच सासू मिळो. बरं आपण इथे सगळे का आलोय म्हणजे काल हो नामदेव काका, इथूनच सगळी तयारी करून जायचंय आपल्याला. सगळ्यांना सगळा प्लॅन माहिती आहे. हे काय हे प्लॅन झाला? नाही प्लॅन. तुम्ही सगळे लवकर आलात. तुला उशीर झालाय. उगाच नको बडबड करू. तू सांगितलेलं सामान आणायला गेलेलं मिळत नव्हतं. हे भाई कसलं सामान आता? हा, ते सगळं मी सांगते कसलं सामान. आधी आपण कोण कोण कसं कसं जायचंय ते सांगू. राजेश दादा, तू आणि आशू तुम्ही एकत्र जाताय, पण तेव्हा बॅटरी तिकडे तू पाहिजेस. हा, बरं मी, शीलाताई, शारदा मावशी तुम्ही, नामदेव काका तुम्ही, आणि अप्पर डिप्पर तुम्ही दोघं, आणि नदीम चाचा तुम्ही. मी पण जातो सोबत. हा, तूही जा तुमच्या बरोबर. म्हणजे अप्पर टिप्पर. हा चालेल. आणि भाई मी एकटा राहिलो. तुला ते काम करायचंय. हा, तू ते काम कर. ठीक आहे, झालं सगळे डन? कळलं ना सगळ्यांना कोण कोण जात आहे? ठीक आहे, चला. आपण शिवा काय बोलतो, काय प्रॉब्लेम होणार नाही म्हणजे गडबड होणार नाही ना. मला ना थोडी भीती वाटते की आताच मला जरा 10-15 फिल्म साईन करायचे. पिक्चर करेंगे पहिला ये सोचेंगे. अरे नाही, मेसेज आहे आणि तू चांगलं करशील म्हणजे काय? काही प्रॉब्लेम नाही होत. सगळं होईल व्यवस्थित, तू टेन्शन नको. आणि आज पण सगळं करेल साहेब. जीजू जरा जपून बर का, नाहीतर मागच्या वेळेस सारखा गडबड व्हायला नको. एक मिनिट आहे, आता हे महत्वाचं आहे. पण तुला सांगणं महत्वाचं आहे. गप्प बस ना. भांजा गप. काय रे माझ्या, मग चला सगळे रेडी? मग रेडी? हो हो, चला मग. चला, हे सगळं करेक्ट आहे. फक्त काय की मला रोल मध्ये घुसण्यासाठी थोडा वेळ लागतो. अरे बाबा, डीप घुसावं लागतं. हे घुसने दो नाही तो गुड मॉर्निंग का गुड नाईट बोलताय. अरे नको नको. अरे हो, अरे तसं नाही रे. आतापर्यंत तुम्हाला एक्सपिरियन्स आहे ना, तो डमीच आहे. अच्छा, आता मला फ्रंटला काम करायचं. फ्रंटला दाखव ना काहीतरी करून. नाही पण ते अरे मेकअपचं सामान आलं याचं. हे लाल द्राक्ष कोण ठेवले? अरे सांगणार सगळ्यांना, ऐका. ऐका. बरं सांगा. सांग. हे भले दिसायला साधं पेन असेल, पण याला हलक्यात घेऊ नका. याच्यात साऊंड रेकॉर्डर आहे, आणि सगळ्यात महत्वाचं यात कॅमेरा आहे. माझ्या फोटोशूट होईल काय नाही? थांब ना जरा, सगळं महत्वाचं चाललंय. सिरियसनेस नाही का रे तुला? आता घाबरत होता. अरे थांब रे बाबा. हे आणि
नदीमबाई तुमच्यासाठी आहे. हे काय आहे तुम्हाला जे काही सामान लागणार लॉक वगैरे उघडायला सगळं त्यात आहे. आता उघडून बघू नका थांबा आणि यात तू विचारत पा यात वेषांतर करण्यासाठी मेकअपचं सामान आहे ते सगळे आहे. सगळ्यांना कळलं रेडी सगळे एकदम जोशात रेडी आपण छान बघत परत हे सगळं करण्या अगोदर मला अजून एक गोष्ट विचारायची आहे. आता काय झालं शिवा आता काय राहिलं नीट बोल माझ्याशी. काय राहिलं सांग माझं म्हणणं असं आहे की ज्या कोणाला परत माघार घ्यायची आहे किंवा नाही करायचंय ते आत्ताच माघार घेऊ शकतात. आता माघार घ्यायचं असतं तर आधीच घेतलं नसतं का? नाही बरोबर आहे तुमचं पण हे ऐन मुमेंटला येऊन कोणीतरी घाबरू शकतच ना. ही मोठी गोष्ट करतोय आपण आणि थोडी रिस्क आहे याच्यात. आणि नाही म्हणाला तुम्ही सगळे माझ्या भरोश्यावर तयार झाला. मी बोलले माझ्या हट्टामुळे सगळ्यात तयार होत आहे. काय आपल्या तांदळे सरांचं असं मला बघवलं गेलं नसतं. तुम्ही एवढा सगळा माझ्यावर विश्वास ठेवता आणि तयार झालात त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगते. काय माहिती शिवा तू हे 2-3 दिवस अगोदर सांगितलं तर आम्हाला पटलं असतं. पण मी काय विचार करतो ना आपल्याला आयुष्यात आपण जेव्हा जातो तर आपल्याला संकटात कोण ना कोणतरी बरोबर असताना सोबतीने मग अशा वेळी कोणाला जर काय आपण मदत केली तर त्याच्यामध्ये काय हरकत आहे. हो ना. आणि आता चिंता आहे ना त्या अधिकाऱ्याला करायची आहे. आता काय त्याची खैर नाही बघ. आपली बाजू सच्चाई की आहे आणि ज्याची बाजू सच्चाईची असते ना तो कोणालाच घाबरत नाही. तयार ना सगळे अर्चना अगं थांब की. नाही आजी मी जरा घाईत आहे मी निघते. का एवढ्या घाईत ना कुठे चाललीस? ते मला जरा सामान घ्यायचं होतं ना त्यासाठी जातीये. काय काय अगं मग घरला यायचंच की. ते माझ्या लक्षात नाही राहिलं सॉरी. लक्षात नाही राहिलं बरं ते जाऊ दे पण मला सांग नक्की काय झालंय? काही नाही. काही नाही. अगं अर्चना तुला ना मी 2 वेळेलाच भेटले पण तुला मी चांगली ओळखते. तुझा स्वभाव काय आहे तू कशी आहेस हे समज मला माहितीये. तर माझ्यापासून लपवण्याचा काय प्रयत्न करू नगस. सांग काय झालंय नक्की? जाऊ द्या ना आजी आपण नको बोलूया त्या विषयावर. डुचकी भेटली होती ना तुला तिनं तुला सांगितलं ना काय काय? अगं ती जराशी येडी आहे लक्ष देऊ नगस तिच्याकडे. तुम्हाला कसं कळलं? अर्चना अगं लय वर्ष व्यवस्थित राहते म्या लोक ओळखतात मला. पण प्रश्न तो नाही का मला कुणी सांगितलं कशाला सांगितलं का सांगितलं ते नक्की काय आहे तेवढं मला सांग. आजी पण ती तुमची नात आहे म्हणूनच सांगते की ती जराशी येडी आहे डोसक्यानं. तिच्या डोसक्यात काही शिरत नाही. पण तुला माहिती आहे ना ग का तुझ्यात आणि चंदन मध्ये फक्त मैत्री आहे. मग मैत्री असायला काय हरकत आहे? हा हे बघ अर्चना चंदन लय मोठ्या धक्क्यातनं बाहेर आलाय बघ. त्याला बाहेर येताना लई त्रास झालाय आणि तू जर आता अशी वागायला लागलीस तर त्याला लई त्रास होईल आणि त्याला झालेला त्रास मला बघवणार नाही ग.